सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये एक ठिकाण आहे जे दिवसा जितकं मोहक दिसतं तितकंच रात्री भयान होतं. लोणावळा खंडाळा घाटाच्या कडेला उभा असलेला तो सुळका ड्यूक्स नोज. स्थानिक लोक त्याला नागफणी म्हणतात. वरून पाहिलं की जणू एखादा नाग फणा काढून उभा आहे अशी त्याची रचना आहे. पावसाळ्यात तर तिथलं वातावरण पूर्णपणे बदलून जातं. ढग जमिनीवर उतरतात, धुकं डोळ्यात शिरतं, वारा कानात कुजबुजतो आणि त्या कुजबुजेसोबत काहीतरी वेगळं असतं, जणू कोणीतरी आपल्याला हाक मारते. गावातल्या वृद्ध लोकांच्या म्हणण्यानुसार त्या कड्यावर एक ओढ आहे, अपघात नाही, ओढ. रात्री तिथे गेलं की पाय आपोआप दरीकडे वळतात. काही जण परत येतात, पण काही जण परत येत नाहीत. ही कथा आहे संकेतची आणि त्या रात्रीची, ज्या रात्री त्याला समजलं की काही ठिकाणे अशी असतात जिथे विज्ञानही थांबतं आणि काहीतरी वेगळं सुरू होतं. संकेत मुंबईत राहणारा 28 वर्षाचा ॲडव्हेंचर यूट्यूबर होता. त्याचा चॅनल झपाट्याने वाढत होता. रिअल नाईट ट्रेक, हॉन्टेड प्लेसेस, अनसॉल्व्ड मिस्ट्रीज. त्याच्या व्हिडिओजला लाखो व्ह्यूज मिळत होते. त्याचं एक तत्त्व होतं, भूत नसतं, भीती असते. एका संध्याकाळी लाईव्ह सेशनमध्ये त्याला कमेंट आली, भाऊ, ड्यूक्स नोजला रात्री जा, तिथं लोकांना ओढतं असं म्हणतात. संकेत हसला. अरे ग्रॅव्हिटी असते मित्रा, कोणी ओढत वगैरे नाही. पण त्याच्या मनात कल्पना रुजली. नाईट ट्रेक ॲट ड्यूक्स नोज, मिथ की रियालिटी, हा त्याचा पुढचा व्हिडिओ. त्याने टीम जमवली. रोहन कॅमेरामॅन, सौरभ ड्रोन ऑपरेटर, नेहा संकेतची कॉलेज फ्रेंड आणि प्राची रोहनची बहीण. 5 जण होते. एका रात्रीचा ट्रेक आणि एक कडं ज्याला लोक टाळतात. ते सगळेजण संध्याकाळी लोणावळ्यामध्ये पोचले. पावसाची हलकी सर नुकतीच थांबली होती. हवेत ओलसर गारवा पसरला होता. हॉटेलसमोर चहा घेत असताना एक वृद्ध माणूस त्यांच्याकडे बारकाईने पाहत होता. त्याचा चेहरा सुरकुतलेला, डोळे खोल आणि आवाज शांत होता. कुठं चाललात? त्याने विचारलं. ड्यूक्स नोज, नाईट ट्रेक, संकेतने सहज उत्तर दिलं. वृद्ध काही क्षण शांत राहिला, मग म्हणाला, रात्री तिथं जाऊ नका. संकेतने हसत विचारलं, का हो, भूत आहे का तिकडे? वृद्धाने थेट उत्तर दिलं नाही. तो म्हणाला, 2008 मध्ये एक मुलगा गेला होता मित्रांसोबत. म्हणाला होता कोणीतरी त्याला नावानं हाक मारली. दुसऱ्या दिवशी तो खाली दरीत सापडला. क्षणभर शांतता पसरली. नेहाच्या हातातला चहाचा कप हलका थरथरला. अपघात असेल, रोहन म्हणाला. वृद्धाने नजर वर केली. अपघात की घातपात हे त्यालाच माहीत, आणि तिथे हरवलेल्या अनेक लोकांना. संकेतने हे सगळं कॅमेऱ्यात रेकॉर्ड केलं. त्याच्या चेहऱ्यावर अजूनही आत्मविश्वास होता, पण नेहाच्या मनात पहिलं बी पेरलं गेलं होतं, शंकेचं. संध्याकाळी बरोबर 6:30 वाजता त्यांनी पायवाट पकडली. समोर उभा होता तो सुळका, ड्यूक्स नोज किंवा नागफणी. दिवसाचा शेवटचा श्वास जणू त्या कड्यावर अडकून राहिला होता. आकाशात लालसर, केसरी आणि जांभळ्या छटा मिसळल्या होत्या. पश्चिमेकडे सूर्य डोंगरांच्या आड जाताना जणू आकाशाला अंगार लावून गेला होता. खाली खंडाळा घाटात गाड्यांची रांग दिसत होती. जणू काळ्या दरीत एखादी प्रकाशाची नदी वाहत होती. हवा थंडगार होती. पावसाळ्याच्या शेवटची ओल अजूनही जमिनीत होती. मातीचा वास हलका पण जाणवणारा होता. पायवाटेवर लालसर मुरमाड माती, मध्ये उभे दगड, काही ठिकाणी पायऱ्यांसारखी रचना, दोन्ही बाजूंना रानझाडं, कारवी, करवंदाच्या काटेरी फांद्या आणि ओलसर गवत. संकेतने कॅमेरा ऑन केला. फ्रेंड्स, वी आर स्टार्टिंग द क्लाइंब. सनसेट व्ह्यू इज इन्सेन, तो हसत म्हणाला. रोहनने मागून शॉट घेतला. समोर चालणाऱ्या टीमची सावली लांब पसरली होती. त्या सावल्या इतक्या लांब होत्या की क्षणभर असं वाटत होतं जणू अजून कोणीतरी त्यांच्याबरोबर चालतंय.
"ए सौरभ, ड्रोन उडव ना," प्राचीने उत्साहाने म्हटलं. सौरभने ड्रोन हवेत सोडला. काही सेकंदातच त्याच्या कॅमेऱ्यावरून पूर्ण दृश्य तो टिपू लागला. सुळका घाट, दूरवरची रेल्वे लाईन आणि त्यांच्या डोक्यावरून वाहणारे ढग. वरून दिसणारा तो नजारा इतका सुंदर होता की भीतीचा विचारही मनात येत नव्हता. पहिल्या अर्ध्या तासात सगळं अगदी हलकं-फुलकं होतं. रोहन म्हणाला, "भाऊ, जर भूत भेटलं ना, तर थंबनेल आपलं तयार आहे. तुझा चेहरा आणि मागे सावली." सगळे हसले. नेहा मध्येच थांबून फोटो काढत होती. तिच्या कॅमेऱ्यात आकाशातील रंग कैद होत होते. ती म्हणाली, "इथे खरंच एखादं कॅम्पिंग केलं तर मजा येईल." संकेतने नकळत आजूबाजूला नजर टाकली. सुळक्याची रचना जवळून अधिक भव्य वाटत होती. वरचा भाग अरुंद, खाली खोल दरी. पायवाट जसजशी वर चढत होती तसतशी जमीन खडकाळ होत होती. काही ठिकाणी दोन्ही बाजूंनी खोल उतार होता. अजून पूर्ण अंधार नव्हता, पण प्रकाश झपाट्याने कमी होत होता. खाली घाटातून येणारा हॉर्नचा आवाज हलका ऐकू येत होता. पण वर वर एक वेगळीच शांतता होती. वारा झाडांच्या पानांमधून सरकत होता. कधी कधी एखादा पक्षी उडताना फांदी हलवून जात होता. दूरवर एखादं घुबड ओरडल्यासारखं वाटत होतं, की कदाचित तो फक्त वाऱ्याचा खेळ होता. संकेतने पुन्हा कॅमेऱ्याकडे बघितलं आणि म्हणाला, "गाईज, हॉनेस्टली, नथिंग स्पूकी येट. इट्स पीसफुल. टू पीसफुल मे बी." तो शेवटचा शब्द बोलताना स्वतःच हसला. सूर्य पूर्णपणे मावळला होता. आकाशात उरली ती फक्त मंद केशरी रेषा. त्यानंतर हळूहळू निळसर काळोख पसरू लागला होता. धुक्याचे हलके तुकडे पायवाटेवरून सरकू लागले. जणू जमीन श्वास घेत होती. "हे, तापमान अचानक कमी झाले का?" नेहा म्हणाली. संकेतने हात चोळले आणि म्हणाला, "हो, थोडं थंड झालंय खरं." पहिल्या अर्ध्या तासात कुठलाही विचित्र अनुभव आला नव्हता. हशा, जोक्स, शूटिंग, सुंदर दृश्य. पण जसजसं ते वर चढत होते तसं खालील दिवे लहान होत होते. आवाज कमी होत चालले होते आणि त्यांच्या भोवतीची शांतता हळूहळू जड होऊ लागली होती. त्यांना तेव्हा अजून माहीत नव्हतं, ही फक्त सुरुवात आहे. वर अजून बरंच काही त्यांची वाट पाहत होतं. संकेत कॅमेऱ्याकडे बघत म्हणाला, "फ्रेंड्स, वी आर हेडिंग टुवर्ड्स द टॉप. लेट्स सी व्हॉट द पुल इज ऑल अबाउट." पण जसजसे ते वर चढू लागले तसतसं वातावरण बदलू लागलं. धुकं दाट होऊ लागलं. मोबाईल नेटवर्क गायब झालं. ड्रोन सिग्नल अचानक बंद झाला. "हे विचित्र आहे," सौरभ म्हणाला. "ग्रॅव्हिटेशनल फोर्स वेगळा असतो. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू बंद पडू शकतात." पण त्या शांततेत एक गोष्ट स्पष्ट होती. पावलांचे आवाज. 5 जण चालत होते, पण आवाज जणू 7-8 जणांचा येत होता. रोहन थांबला. "संकेत, ऐक." सगळे शांत झाले. पाठीमागून जणू कोणीतरी हळूच पानांवरून चालत होतं. ते वळले, पण तिथे कोणीच नव्हतं. ते पठाराजवळ पोचले तेव्हा संध्याकाळचा शेवटचा उजेडही विरून गेला होता. आकाश पूर्ण काळपट निळं झालं होतं. काही ठिकाणी ढग इतके खाली आले होते की ते डोक्याला स्पर्श करतील की काय असं वाटत होतं. आता टॉर्चच्या प्रकाशाशिवाय काहीच दिसत नव्हतं. समोरचा रस्ता फक्त पांढऱ्या प्रकाशाच्या अरुंद पट्ट्यात दिसत होता. त्या प्रकाशाच्या बाहेर सगळं गिळून टाकणारा काळोख होता. टॉर्च हलला की सावल्या हलत होत्या, कधी लांब, कधी विकृत, कधी अचानक मोठ्या. पठार सपाट असलं तरी त्याच्या कडेला खोल दरी होती. दिवसा ती दरी दूरवर दिसते, घाट, रस्ते, झाडं. पण आता खाली फक्त काळं रिकामं पण होतं. जणू पृथ्वी तिथेच संपत होती आणि पुढे काहीच नव्हतं. वारा आधी हलका होता, आता तो थंड झाला होता. तो फक्त त्वचेवर लागत नव्हता, तो हाडांमध्ये शिरत होता. नेहाने आपलं जॅकेट घट्ट ओढून घेतलं. "इथे अचानक एवढं थंड कसं झालं?" तिचा आवाज हलका थरथरत होता. संकेतने उत्तर द्यायचा प्रयत्न केला, पण त्यालाही जाणवत होतं, हवेत काहीतरी बदललंय.
ती साधी पर्वतीय थंडी नव्हती, ती अगदी जड होती, अंगाला झोंबणारी. सौरभने टॉर्च उजवीकडे फिरवला. काही क्षणांसाठी खडकाची भिंत दिसली, मग अचानक पोकळी होती. कडं किती जवळ आहे? प्राचीने विचारलं. रोहनने टॉर्च खाली वळवला. प्रकाश खाली जात राहिला, पण जमिनीला स्पर्शच झाला नाही. फक्त धुकं होतं. धुकं दाट होत होतं. ते पायवाटेवरून सरकत होतं, कधी गुडघ्यापर्यंत, कधी कमरेपर्यंत, पण जमिनीतून उगवत होतं. त्यांच्या श्वासाचा आवाज आता स्पष्ट ऐकू येत होता. आजूबाजूची शांतता इतकी गडद झाली होती की प्रत्येक पाऊल मोठा आवाज करत होतं. खडकावर पाय पडल्याचा किरकिर आवाज, दूर कुठेतरी दगड सटकून पडल्याचा ठोका आणि मध्ये मध्ये एक अस्पष्ट सळसळ. संकेतने कॅमेरा ऑन केला. गाईज, वी आर ॲट द प्लेट्यू नाव. इट्स कम्प्लिटली डार्क. विजिबिलिटी इज ऑलमोस्ट झिरो. त्याचा आवाज कॅमेऱ्यात आत्मविश्वासाने येत होता, पण कॅमेऱ्याबाहेर त्याच्या हाताची पकड घट्ट झाली होती. रोहन अचानक थांबला. ऐकलत का? सगळे थांबले. काही सेकंद काहीच नाही. मग जणू कोणीतरी हलक्या पावलांनी खडकावरून चालत आहे असं वाटत होतं. तो आवाज त्यांच्या उजवीकडून आला. मग मागून संकेतने टॉर्च त्या दिशेने फिरवला. फक्त धुकं होतं. धुक्यात प्रकाश पडला की ते जाड कापसासारखं दिसत होतं. कधी कधी त्यात आकृत्या तयार होत होत्या, मानवी आकारासारख्या, पण टॉर्च स्थिर ठेवला की त्या विरघळून जात होत्या. प्राची हळू आवाजात म्हणाली, मला वाटतं आपण परत जावं. कोणीही लगेच उत्तर दिलं नाही, कारण त्या क्षणी सगळ्यांच्या मनात एकच भावना होती, इथे काहीतरी आहे. ते दिसत नाही, पण ते जाणवते. वारा अचानक जोरात सुटला होता. धुक्याचा पडदा त्यांच्या भोवती फिरला. टॉर्चच्या प्रकाशात काही क्षणांसाठी समोर एक सावली उभी असल्यासारखी दिसली. मानवी आकार, अगदी स्थिर. संकेतने डोळे मिचकावले. पुन्हा प्रकाश टाकला. तिथे काहीच नव्हतं. पठारावर आता ते 5 जण उभे होते, पण त्या काळोखात, त्या शांततेत, त्या दाट धुक्यांमध्ये त्यांना पहिल्यांदाच असं वाटलं की ते एकटे नाहीयेत. तेव्हाच नेहा अचानक थबकली. तुम्हाला ऐकू आलं का? काय? प्राचीने विचारलं. कोणीतरी मला नावाने हाक मारली. कोण? संकेतने विचारलं. नेहा घाबरलेल्या आवाजात म्हणाली. स्पष्ट. नेहा, इथे ये. त्या बाजूने आवाज आला असं वाटतं. संकेतने लगेच कॅमेरा तिच्याकडे वळवला. तू खात्रीने म्हणतेस का? तिने मान हलवली. तिच्या डोळ्यांमध्ये भीती स्पष्ट दिसत होती. तेव्हाच रोहनने टॉर्च अचानक बंद केला. त्याने स्विच ऑन ऑफ करून बघितला. काहीच नव्हतं. वारा जोरात सुटला होता. धुक्यात काही क्षणांसाठी एक सावली हल्ल्यासारखी दिसली. संकेतने टॉर्च त्या दिशेने फिरवला. रोमांचक होतं सगळं, पण सगळ्यांच्या अंगावर काटा आला होता. ते कड्याजवळ आले. खाली अंधार, दूर घाटात गाड्यांचे छोटे दिवे. प्राची अचानक पुढे चालू लागली. अगं थांब, सौरभ ओरडला. पण ती ऐकतच नव्हती. जणू तिच्या समोर कोणी उभं होतं. संकेत तिच्या मागे धावला. प्राची थांब. ती दरीच्या अगदी काठावर उभी राहिली. डोळे उघडे, पण नजर शून्यामध्ये. संकेतने तिचा हात धरला. तेव्हाच त्याला जाणवलं, दुसऱ्या बाजूने कोणीतरी तिचा हात पकडून ओढत आहे. तो स्पर्श बर्फासारखा थंड होता. संकेतचं हृदय धडधडू लागलं. रोहन, सौरभ, लवकर या. ते दोघेही धावत आले. जोराचा वारा सुटला होता. धुक्यात एक आकृती दिसू लागली होती. एका तरुणाची. ओला, जखमी, डोळे खोल गेलेले. तो हात पुढे करत होता. संकेतला अचानक त्या वृद्धाची गोष्ट आठवली. 2008 मधली. प्राची अचानक किंचाळली आणि क्षणात सगळं शांत झालं. धुकं विरळ झालं. ती आकृती गायब झाली आणि प्राची बेशुद्ध पडली. कोणीही बोलत नव्हतं. संकेतच्या मनात पहिल्यांदाच शंका आली होती. हे हॅल्युसिनेशन होतं का? की कलेक्टिव्ह फिअर? खाली पोचल्यानंतर त्यांनी कॅमेरा तपासला. फुटेज पाहताना त्यांच्या अंगातलं रक्त अगदी गोठलंच.
प्राची दरीकडे चालत होती आणि तिच्या मागे अगदी स्पष्ट एका हाताची सावली होती. शरीर नाही, फक्त हात. संकेत काही क्षण काहीच बोलला नाही. त्याच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास नाहीसा झाला होता. त्या रात्रीनंतर संकेत पूर्णपणे बदलला. त्याने व्हिडिओ अपलोड केला नाही. नेहा अजूनही म्हणते, तिला तो आवाज अजूनही कधी कधी ऐकू येतो. प्राचीला त्या रात्रीचं काहीच आठवत नाही, पण संकेतला आठवतं तोच थंड स्पर्श आणि ती ओढ. आज हे स्थानिक सांगतात, ड्यूक्स नोज सुंदर आहे, पण रात्री नाही. कोणीतरी अजूनही वाट पाहते आणि हाक मारतं, आणि काही जण त्या हाकेपासून स्वतःला वाचवू शकत नाहीत. पण काही गोष्टी संपत नाहीत, त्या फक्त थांबतात. 2 महिन्यांनी संकेतला एक मेल आला. सब्जेक्ट होतं, नागफणीचा इतिहास. मेलमध्ये एक स्कॅन केलेलं जुनं पान होतं. 1863 सालचा एक ब्रिटिश अधिकारी होता. त्याने लिहिलेला एक डायरीचा उतारा होता तो. द क्लिफ दे कॉल द कोब्राज हुड. मेन रिपोर्ट, हिअरिंग व्हॉइसेस इन द मिस्ट. 2 soldiers walked calmly off the edge last night. They claimed someone below was calling them. संकेतचा श्वास अडकला. म्हणजे ही गोष्ट 2008 पासूनची नव्हतीच. ही खूप जुनी गोष्ट होती. आज ज्याला आपण ड्यूक्स नोज म्हणतो, त्याला स्थानिक पूर्वी नागफणी म्हणायचे. पण 18व्या शतकात त्याला एक वेगळंच नाव होतं, हाक सुळका म्हणून. संकेतने अधिक शोध घेतला. जुन्या ग्रंथालयात त्याला मराठा काळातील एक उल्लेख सापडला. 1789 साल. एक साधू त्या सुळक्यावर ध्यान करत असे. गावकरी म्हणत, तो पाताळातील आत्म्यांशी संवाद साधतो. एके दिवशी तो अचानक गायब झाला. त्याच्या शिष्यांनी सांगितलं, गुरूंना खाली कोणीतरी बोलावत होतं. त्यांनी स्वतः पुढे पाऊल टाकलं. तो अपघात नव्हता, ती ओढ होती. संकेतच्या मनात एकच प्रश्न होता, ही शक्ती नेमकी काय आहे? तो पुन्हा खंडाळ्यात गेला. यावेळी त्याने गावातल्या सर्वात जुन्या घराचा दरवाजा ठोठावला. तिथे एक वृद्ध स्त्री राहत होती, लक्ष्मी आजी. तिने त्याच्याकडे बराच वेळ पाहिलं. तूच तो मुलगा ना? गेल्या वेळेस इथे आला होतास, मित्रांना घेऊन रात्रीचा. संकेतने मान हलवली. आजी, तुमच्याबद्दल लोकांकडून ऐकलं. तुम्हाला त्या जागेबद्दल काय माहीत आहे? ती हळू आवाजात म्हणाली, त्या सुळक्यावर एक जागृत बिंदू आहे, जिथे 2 जगं भेटतात. हे ऐकून संकेतच्या अंगावर शहारे आले. लक्ष्मी आजीने सांगितलेली कथा वेगळीच होती. त्या सुळक्याखाली एक प्राचीन गुहा आहे. तिथे तांत्रिक विधी होत असत, काही शक्तींना बांधून ठेवण्यासाठी. पण एकदा एक विधी चुकला आणि जे बांधून ठेवायचं होतं ते मुक्त झालं. ती आत्मा नाहीये, आजी म्हणाली. ती इच्छा आहे, एकटेपणाची किंवा सोबतीची. संकेत गोंधळला. म्हणजे? आजी म्हणाली, ज्यांच्या मनात पोकळी असते, भीती असते किंवा अपराध असतो, त्यांनाच ती हाक ऐकू येते.